हा एकदम वेगळा मसाला वापरून ही फ्रँकी केलेली आहे आणि कुठले महागडे जिन्नस यामध्ये घातलेलेच नाहीत. शेजवान आलू फ्रँकी आहे. भरपूर ढिगभर भाज्या घातलेल्या आहेत आणि इतकं कमाल दिसतंय आणि चवदार होतं तुम्हाला सांगते. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवं कोरं करकरीत चॅनल आहे, पटकन सबस्क्राईब करा की. चला, लेकीने छान तयारी करून ठेवली. आता साहित्य काय काय घेतलं ते बघूया. आता जसं की तुम्हाला सांगत असते की पालकत्व म्हणजे आम्ही लहान असताना आम्ही एवढा संघर्ष केला आणि आम्हाला मनासारख्या वस्तू मिळाल्या नाही. मग आता तुम्ही मोठे झालाय, मग आम्ही तुम्हाला वस्तूंचा भडीमार करणार, महागड्या महागड्या वस्तू आणणार आणि सगळ्या सुखसोयी देणार असं पालकांना वाटतं. पण मला असं काय वाटतं, आपलं बालपण ओलटूनही जोवर आपली मुलं होतात तोवर आता तर किमान 25 ते 30 वर्षांचा कालावधी लोटलेला असतो. पण आपण 25 ते 30 वर्षांपूर्वीचं मागचं काढून आता मुलांना पॅम्पर करणं कितपत योग्य आहे. तर मी काय करते की आत्ताचे प्रॉब्लेम काय आहेत, सो लहान मुलांबरोबर लहान मुलांसारखं न बोलता ऍडल्ट कॉन्व्हर्सेशन, ऍडल्ट टॉक, मोठी माणसं कसा विचार करतात तसा जनरली आम्ही विचार करतो. आणि हे गेली अनेक वर्ष सुरू आहे की आत्ताचे ग्लोबल प्रॉब्लेम काय आहेत की वेस्टमध्ये सगळ्यात कपडे तर प्रायोरिटीवर येतात. तर आम्ही मग त्याला एक ऑप्शन काय काढलंय की गरजेपुरती खरेदी करायची आणि गरजेपुरते कपडे ठेवायचे. त्यामुळे तुम्ही एनी टाइम व्हिजिट, म्हणजे अशी सरप्राईज व्हिजिट जरी दिली माझ्या घरी तरी मुलांचे फक्त 2च कपडे तुम्हाला दिसतील. एकामध्ये रोजच्या वापराचे कपडे आणि एकामध्ये फंक्शनल कपडे. फंक्शनल कपड्यांमध्येही मल्टिपल सेट नसतात. रिपीट कपडे वापरण्यात काहीच कमीपणा वाटायची गरज नाहीये, हे त्यांनाही चांगलं माहिती आहे. आणि याच्यामुळे आपण पर्यावरणाचं प्रदूषण कमी करण्यात एक नागरिक म्हणून सहभागी होतो याची त्यांना एक जाणीव याच वेळापासून निर्माण होते. आणि मग फोमो मधून, म्हणजे माझ्याकडे हे नाही ते नाही, हे सगळं म्हणजे खूप मल्टिपल बेनिफिट्स यातून ते एक मुलं घडत असताना होतात. पण जसं कपड्यांवर खर्च करत नाही, पण त्यांचं रूम कधी बघाल तर वाचनाची दोघांनाही प्रचंड आवड आहे. मग तिथे आम्ही मागे नाही, हवं ते पुस्तक कितीही मग महाग असो मुलांना दिलं जातं. त्यामुळे आता त्यांचं कपड्यांचा गप्पा असा लहान लहान होत चालला, पण आता पुस्तकं ठेवायला जागा नाही असं ते सगळं झालेलं आहे. सो प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो, पण आम्ही आमच्या पुरतं हे असं छान सॉर्ट आउट केलंय की गरजेपुरतं जे लिजरच्या वस्तू असतात, लक्झरीच्या वस्तू असतात, ते गरजेपुरतं घ्यायचं. आणि बाकी जे मस्ट आहे म्हणजे वाचन आहे, इतर ज्या, जर तुम्ही कुठली कलाकृती जोपासत असाल तर त्याच्यासाठी अगदी फुल्ली इन्व्हॉल्व्ह होऊन व्यवस्थित त्याचं नियोजन करायचं. तर इथे 3 बटाटे उकडून साल काढून किसून घेतले. पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला. 2 चमचे किंवा थोडी जास्त शेजवान सॉस आहे किंवा चटणी आहे. बारीक चिरलेला गाजर, मका, फरसबी, ढोबळी मिरची, मीठ, आल्याचे तुकडे, मिरपूड. यासोबतच थोडं चीज, लाल तिखट म्हणजे ऑप्शनल, तुम्हाला वर्ण जे काही काही घालायचं असेल, थोडं मेयोनीज असं मी वापरणार आहे. चला, आता इथे 2-3 चमचे तेल गरम करून घेतलं. मधुराज रेसिपीचं जार आहे, madhurazrecipeclub.com वरून खरेदी करू शकता. आता यामध्ये सगळ्यात आधी आलं हलकंसं परतून घ्यायचं. आल्याच्या फोडणीची चव या शेजवान रोलमध्ये छान उतरते. लसूण घालायची गरज नाही, कारण शेजवान चटणी आपण इथे वापरतो त्यामध्ये भरपूर प्रमाणात लसूण असतो. आता यामध्ये फरसबी घालूया आणि ही हलकीशी परतूयात. फरसबी सोबत इतर भाज्या नाही घालणार, मिनिटभर ही परतणार, कारण फरसबी शिजायला थोडा जास्त वेळ लागतो बाकी भाज्यांपेक्षा. चला, आता यामध्ये बारीक चिरलेला गाजर घालूयात, मका, स्वीट कॉर्न मका आणि ढोबळी मिरची. भाज्यांवर मीठ घालूयात म्हणजे त्या पटकन शिजतात.
काय बहारदार दिसतात भाज्या. आता 5 मिनिटं भाज्या चांगल्या परतवून घेते. चला 5 मिनिटं झाले. त्यामध्ये हा बारीक चिरलेला पालक टाकणार. पालक फार काही शिजवायची गरज नाही, कारण लगोलग उष्णता लागली की तो शिजलाच जातो. आणि या पालकासोबतच यामध्ये मिरपूड देखील घालायची आहे की नाही मस्त. म्हणजे भरपूर भाज्या घालून आणि गिल्ट फ्री हे तयार होतं. आता यामध्ये हा उकडलेला बटाटा आणि बटाट्यावर मी हा सॉस घालते, भाज्यांवर नाही. भाज्यांमध्ये घातला ना की भाज्यांचा रंग पूर्ण बदलून जाईल, म्हणून हा असा वर्ण घालूया बटाट्यावर. त्यासोबतच मीठ बेताने घाला, कारण शेजवान चटणीमध्ये पण आहे ना भरपूर प्रमाणात मीठ असतं. आधी बटाट्याला हे छान मसाला लावून घेऊया आणि मग आता हे मिसळून घेऊया. आणखी चमचाभर चटणी वाढीव घालते. गॅस बंद करते. वा, मस्त. चला आता आपलं हे मिश्रण तयार आहे. एकदम चटपटीत होतं. इतर काहीच मसाले घालायची गरज नाही. शेजवान सॉसची चव या भाज्यांमध्ये बहारदार उतरते. चला आता हा फ्रँकी किंवा रोल बनवूयात. तर साधी चपाती मी इथे वापरली, घडीची पोळी नाहीये ही, पूर्ण भाजलेली नाहीये. एक दिवस आधी तुम्ही ही भाजी करून ठेवू शकता, आदल्या दिवशी रात्री या चपात्या करून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुमची फ्रँकी फक्त भाजून तुम्हाला मुलांना डब्यामध्ये द्यायची. आता हे बघा, अर्धी कच्ची अशी भाजली. जी जास्त कच्ची बाजू आहे ती बाजू बाहेर आणि छान व्यवस्थित भाजली ती बाजू आत. याला तुम्ही सॉस बेसला पण लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता हे मिश्रण घालूयात. यावर थोडंसं मेयोनीज घालते मी. नाही घातलं तरी काही हरकत नाही खरं, कारण चीज आपण यावर ड्रिझल करणारच आहोत. कांदा, टोमॅटो घातलं तरी चालेल, पण मी फक्त कांदा लावते. आणि भरपूर चीज. इथे मोझरेला चीज घातलं तरी काही हरकत नाही. आता हे बंद करूयात. आणि भाजून घ्यायची. आता ही फ्रँकी भाजत असताना ना स्पेशल टीप आहे. तर मी ही तुपात भाजते, तेलावर किंवा बटरवर भाजली तरी काही हरकत नाही. आता भाजत असताना ट्रिक काय आहे, ज्या बाजूने आपण बंद केले ना हीच बाजू तव्यावर लावायची. म्हणजे काय होतं, फ्रँकी सुटत नाही, त्यातलं जे चीज आहे ते मेल्ट होतं आणि टूथपिक वगैरे लावायची काही गरज पडत नाही. चला ही फ्रँकी छान भाजून झाली. आता वरच्या बाजूने देखील थोडंसं तूप लावायचं आणि जसं मी सांगितलं तेलाचा वापर केला, बटरचा वापर केला तरी काही हरकत नाही. आणि यावर ना थोडंसं असं लाल तिखट भुरभुरते. यामुळे फ्रँकीला आहे ना चव एक नेक्स्ट लेवल येते बघा. आणि थोडंसं चाट मसाला, हे अगदी ऑप्शनल आहे, पण आमच्याकडे हे असं कॉम्बिनेशन केलेली फ्रँकी प्रचंड आवडते. आता किती सहज उलटली जाते आणि अजिबात सुटली देखील नाही. वाह, एकदम खरपूस आणि बहारदार. थोडा मसाला बाहेर आला तर तो काय ढकलायचा असतात. आणि आता याच्या वरच्या बाजूने पण थोडंसं लाल तिखट आणि मसाला. वाह, छान अशी मसाल्यामध्ये घोळवून घ्यायची दोनही बाजूने. वा वा वा, जबरदस्त. इतकं कमाल दिसते आणि ही अशी गरम गरम खायला तर अशी लागते, तुम्हाला सांगते. लहान मुलं काय मोठी माणसं देखील आवडीने मागून मागून खातात ही फ्रँकी. चवीला एक नंबर होते, रूपाला एक नंबर होते, एकदम खुसखुशीत डब्यामध्ये देण्यासाठी पण परफेक्ट आहे.
आणि चीज लावलंय ना त्यामुळे ही सुटत नाही बघा. ही छान अशी चीज लावलेली बाजू खाली घेतल्यामुळे ना टूथपिक लावायची गरज आहे ना काही करायची गरज आहे. चला करून बघा आणि लाईक कमेंट सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.